हाय नमस्कार गुड मॉर्निंग। आम्ही निघालोय अयोध्या येथे बाय कार आणि अयोध्येला जाता जाता बऱ्याचशा गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत। तर चला आमच्याबरोबर रोड ट्रिपसाठी। बाय। आपला महाराष्ट्र कृषी प्रधान आहे। आता आपण बघाल इथे हिरवीगार ही शेती आहे। पेरण्या होऊन आता ती झाडं पण थोडीशी मोठी झालेली आहेत। खूप भव्य दिव्य श्री हनुमानजींची मूर्ती आहे। हाय, आम्ही लंचसाठी एका ठिकाणी थांबलेलो आहोत। या हॉटेलमध्ये राजन्स नाव आहे याचं आणि खूप छान इथे जेवण मिळतं असं ऐकून होतो। तर खरंच तशी अनुभूती आली। जेवण मस्त आहे, लोकेशन चांगलं आहे। पुण्यापासून साधारण 450 किलोमीटर आम्ही आलेलो आहोत। मध्ये एका ठिकाणी ब्रेकफास्ट केला आणि आता इथे लंचला थांबलो आहे। रस्ते छान असल्यामुळे प्रवास जाणवत नाही आहे आणि दोन्ही बाजूंनी म्हणजे अगदी मी सांगेन की पुण्यापासून 40 किलोमीटर नंतर जे काही सुरू झालं ती सगळीकडे ग्रीनरी आहे आणि मोस्टली शेती आहे इथे बघाल तर आपण। अतिशय छान प्रवास चालू आहे। थँक्यू।
नर्मदा नदीवरील हा पूल आहे. इंदोर इथून साधारण 90 किलोमीटर आहे. अजून खूप मोठं पात्र आहे नदीचं आणि पाणीही भरपूर आहे. इंदोरमध्ये आम्ही आलो. आता संध्याकाळ झालेली आहे. द ग्रँड हॉटेल इथे आम्ही थांबलोय. छान आहे हॉटेल, क्लीन आहे. आपण बघाल हे गुलाबजामचे गोळे करून ठेवलेले आहेत माव्याचे. त्यानंतर इथे तळलं जात आहे अख्खे गुलाबजाम इथे. आणि हे सगळे तयार झालेले गुलाबजाम आहेत. आणि गर्दी बघा लोकांची किती आहे. मॅरिनेशनसाठी किंवा आपण म्हणू तो पाक, अतिशय पाक व्यवस्थित. अजय पुरोहित हे या दुकानाचे मालक आहेत. यांच्या आजोबांनी हे सुरू केलं होतं 50 वर्षापूर्वी. आणि आजही त्यांची टेस्ट खूप छान आहे. तुम्ही बघा लोकांची गर्दी किती आहे तिथे. आणि नॉनस्टॉप तिथे लोक येत आहेत, गुलाबजाम खात आहेत. गुलाबजाम बनवण्याची जी तयारी आहे किंवा लोकांच्या समोरच ते बनवलं जात आहे, त्यामुळे तो छान वाटते. आणि अतिशय खमंग वास असला इथे गुलाबजामचा. आपण हे बघाल इथे. इंदोरला तुम्ही आलात तर नक्की इथे भेट द्या. थँक्यू. कृष्णाबाई होळकर यांची छत्री असं याला नाव आहे. किती सुंदर पुरातन असं एक छान कोरीव काम केलेलं आहे. सराफा बाजारमधील ही कचोरी आणि हे समोसा खूप फेमस आहे. फार टेस्टी क्रिस्पी असे येत आहे. हा आहे सराफा बाजारचा समोसा आणि ही कचोरी.
यामध्ये चिंचेची चटणी टाकली आहे आणि पुदिन्याची चटणी टाकली आहे. फार टेस्टी आहे. खूप फेमस आहे दोन्ही पदार्थ हे तिथे.